नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या मुलांना वाचनाची गोडी कशी लावायची आणि तीही आयुष्यभरासाठी. आजकाल बघा ना, सगळीकडे मोबाईल आणि स्क्रीनचा जमाना आहे. आणि यात साहजिकच आपली मुलं पुस्तकांपासून थोडी दूर जाताना दिसतायत, नाही का? हे आपल्या सगळ्यांसमोरच एक मोठं आव्हान आहे. पालक म्हणून सतत एक चिंता डोक्यात असते की या स्क्रीन टाईममुळे मुलांची वाचनाची सवय तर मागे पडणार नाही ना. पण एक मिनिट थांबा. आजच्या या चर्चेत शेवटपर्यंत नक्की राहा, कारण शेवटी मी एक अशी खास युक्ती सांगणार आहे जी तुमच्या मुलासाठी फक्त एक सवय नाही तर आयुष्यभराची एक खूप सुंदर आठवण ठरू शकते. तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी हा प्रश्न पडतो की वाचन इतकं महत्वाचं आहे तरी का? म्हणजे का करायचे इतके प्रयत्न ही सवय लावण्यासाठी? याचं उत्तर खूप सोपं आहे. वाचनामुळे मुलांची भाषा तर सुधारतेच, पण त्यांची कल्पनाशक्तीसुद्धा वाढते, एकाग्रता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित होते. आणि हे लक्षात घ्या, जे मूल वाचतं ना, ते फक्त अभ्यासात नाही तर आयुष्यातही नक्कीच पुढे जातं. अच्छा, तर वाचनाचे फायदे तर आपल्याला कळले. पण आता खरा प्रश्न येतो की ही सवय लावायची कशी? याचा पाया कसा घालायचा? सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची? यासाठी ना फक्त 2 सोपी पावलं लक्षात ठेवायची आहेत. पहिलं म्हणजे जितकं लवकर होईल तितकं लवकर सुरुवात करा. अगदी बाळ 6-8 महिन्याचं असल्यापासून सुद्धा चालेल. आणि दुसरं पाऊल म्हणजे रोजची एक वेळ ठरवा. फक्त 10 ते 15 मिनिटं, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वीची वेळ यासाठी उत्तम. आणि हो, सुरुवातीच्या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपलं लक्ष अक्षरांवर नसलं पाहिजे, तर ते हवं चित्रांवर, पुस्तकाच्या स्पर्शावर आणि त्या पुस्तकाशी तयार होणाऱ्या एका नात्यावर. सुरुवातीला बाळ ते पुस्तक बघेल, कदाचित तोंडात घालेल, पानं उलटवण्याचा प्रयत्न करेल आणि खरं सांगायचं तर तिथूनच वाचनाचा तो पहिला खरा टप्पा सुरू होतो. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. वाचन हे एक काम वाटायला नको, तर तो एक मजेशीर आणि आनंदाचा अनुभव वाटला पाहिजे. मग हे करायचे कसे, जेणेकरून मुलं स्वतःहून पुस्तकांकडे ओढली जातील? गोष्टीची वेळ एकदम आकर्षक बनवता येते. कसं? तर गोष्ट वाचताना वेगवेगळे आवाज काढा. गोष्टीतील पात्रांप्रमाणे आवाज बदलून बघा. मुलांना मध्ये मध्ये सोपे प्रश्न विचारून गोष्टीत सामील करून घ्या. आणि हो, त्यांना स्वतःच्या हाताने पुस्तक धरू द्या, पानं उलटू द्या. हे खूप महत्वाचं आहे. अगदी एक साधा प्रश्न, अरे च्या, आता पुढे काय होईल असं वाटतं? बस, हा एक प्रश्न मुलांच्या विचारांना चालना देतो आणि त्यांना गोष्टीत गुंतवून ठेवतो. लक्षात ठेवा, वाचन हे कधीच एकतर्फी नसावं. ते नेहमी संवादात्मक म्हणजे इंटरॅक्टिव्ह असावं. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे पालकांची भूमिका. कारण मुलांच्या सवयी या त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावरच अवलंबून असतात, नाही का? मग प्रश्न हा आहे की आपण एक चांगलं उदाहरण कसं सेट करायचं? हे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. मोबाईल म्हणजे काय, तर पॅसिव्ह कन्झम्पशन म्हणजे निष्क्रिय उपभोग आणि लक्ष विचलित होणं. या उलट पुस्तक म्हणजे सक्रिय कल्पनाशक्ती आणि एकमेकांशी नातं जोडणं. आपली निवडच मुलांच्या सवयी ठरवते. आणि हा तर एक सुवर्ण नियम आहे की मुलं ऐकून कमी आणि पाहून जास्त शिकतात. जर त्यांनी पालकांना मोबाईलऐवजी पुस्तक वाचताना पाहिलं तर ते आपोआप त्याचं अनुकरण करतील, यात काही शंकाच नाही. घरात वाचनासाठी एक पोषक वातावरण तयार करणंही तितकंच महत्वाचं आहे बरं का. मुलांनी थोडा प्रयत्न केला तरी त्यांचं कौतुक करा, पण त्यांच्यावर कोणताही दबाव आणू नका. एक छान आयडिया म्हणजे मुलाच्या नावाने जवळच्या लायब्ररीमध्ये अकाउंट उघडा आणि त्यांना स्वतःची पुस्तकं निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्या. चला, आता आपण त्या खास गोष्टीकडे वळूया ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो होतो. ही आहे ती शेवटची आणि सगळ्यात खास पायरी, जी वाचनाच्या अनुभवाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल आणि एक अशी आठवण तयार करेल जी खरंच अनमोल असेल. आपण सहसा काय करतो, गोष्ट संपली की पुस्तक बंद करून ठेवून देतो, बरोबर? बहुतेक जण इथेच थांबतात. पण खरी गंमत तर यानंतर सुरू होते. विचार करा, गोष्ट संपल्यावर पुढे काय? तर ही आहे ती खास युक्ती, अभिप्राय वही किंवा आपण म्हणू शकतो फीडबॅक जर्नल. ही एक साधी वही आहे, पण विशेष आहे. यात काय करायचंय, तर मुलाचे गोष्टीबद्दलचे विचार, त्याला गोष्टीत काय आवडलं, काय नाही आवडलं, हे सगळं त्याच्याच शब्दात नोंदवून ठेवायचं. उदाहरणार्थ, समजा मुलाने सांगितलं, मला गोष्टीतला तो वाघ खूप आवडला किंवा तो राजा किती हुशार होता ना.
इतकं साधं जरी मत असलं ना, तरी ते त्या वहीत तारखेसोबत लिहून ठेवायचं. आणि ह्याच गोष्टीचं सौंदर्य अनुभवा. आज हे फक्त साधे शब्द वाटतील, पण विचार करा, काही वर्षांनी जेव्हा तुम्ही आणि तुमचं मूल ही वही वाचाल, तेव्हा ही एक अनमोल आठवण बनेल. एक असा ठेवा ज्याची किंमत पैशात होऊच शकत नाही. मुलांच्या हातात पुस्तक देणं खूप महत्वाचं आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याहूनही महत्वाचं काय आहे, तर योग्य वयात योग्य पुस्तक देणं. आज आपण मुलांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासाठी परफेक्ट पुस्तकं कशी निवडायची हे सोप्या भाषेत समजून घेऊया. मुलाला वाचनाची गोडी लावायची असेल तर त्याची सुरुवातच एकदम योग्य पुस्तकाने व्हायला पाहिजे. मग चला, या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया प्रत्येक वयोगटासाठी काय बेस्ट आहे. बरं, तर वाचनाच्या प्रवासातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे वय वर्ष 1 ते 3. हाच तो पाया आहे जिथे मुलांची पुस्तकांशी पहिली ओळख होते. हे वाक्य आहे ना, हे अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. 1 ते 3 वर्षांच्या मुलांना अक्षरं, शब्द काही कळत नाही. त्यांची दुनिया असते बघण्याची आणि स्पर्श करण्याची. म्हणून ती पुस्तकं वाचत नाहीत, तर ती पाहतात, अनुभवतात. त्यांची पुस्तकं म्हणजे त्यांच्या डोळ्यांसाठी एक मोठी मेजवानीच असायला हवी. मग ह्या वयोगटासाठी नक्की कशी पुस्तकं निवडायची? सोप्पं आहे. ज्यात फक्त आणि फक्त चित्र असतील, ज्याची पानं जाड आणि मजबूत असतील, म्हणजे मुलाने कितीही हाताळली तरी फाटणार नाहीत. आणि हो, चित्र पण कशी? तर प्राणी, फळं, गाड्या, म्हणजे त्यांना ओळखता येतील अशी, आणि एकदम भडक, रंगीबेरंगी. त्यांना ती पुस्तकं मनसोक्त हाताळू द्या, कारण इथे शब्दांपेक्षा चित्रांची आणि स्पर्शांची भाषा जास्त महत्वाची आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, आपला उद्देश त्यांना वाचायला शिकवणं अजिबात नाहीये, तर पुस्तकांबद्दल, त्यातील चित्रांबद्दल एक कुतूहल निर्माण करणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. पुस्तकांची त्यांची दोस्ती इथेच तर सुरू होते. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया, वयोवर्ष 3 ते 5. इथे आता पुस्तकांचा अनुभव फक्त बघण्यापुरता राहत नाही, तो ऐकण्याकडे जातो. या वयात मुलांची ऐकण्याची आणि गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढायला लागते. त्यामुळे आता फक्त चित्र दाखवून चालणार नाही, तर त्या चित्रांना एका छानशा कथेची आणि आपल्या आवाजाची जोड मिळाली पाहिजे. ह्या वयासाठी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं अगदी परफेक्ट असतात. म्हणजे प्रत्येक पानावर फक्त 1 किंवा 2 ओळी मोठ्या आणि स्पष्ट अक्षरात लिहिलेल्या, आणि त्या ओळींशी संबंधित एक मोठं चित्र. आणि गंमत म्हणजे गोष्ट वाचून दाखवताना जर आपण वेगवेगळ्या पात्रांसाठी वेगवेगळे आवाज काढले ना, तर मुलांना खूपच मजा येते. आणि याचा सर्वात मोठा फायदा काय होतो माहितीये? जेव्हा आपण त्यांना पुस्तक वाचून दाखवतो तेव्हा त्यांची एकाग्रता वाढते, लक्ष देऊन ऐकण्याची सवय लागते, जी त्यांना पुढे शाळेत गेल्यावर खूप उपयोगी पडते. आणि आता येतो तो टप्पा ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो, वयवर्ष 5 ते 7, जेव्हा मुलं स्वतः पुस्तक हातात घेऊन वाचायला लागतात. विचार करा, हा किती रोमांचक क्षण असेल. कालपर्यंत फक्त ऐकणारं मूल आता स्वतः वाचक बनतं. या एका बदलामुळे त्यांच्यात जो आत्मविश्वास येतो ना, तो खूप महत्वाचा असतो. या प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला सोप्या भाषेतल्या छोट्या छोट्या वाक्यांच्या गोष्टींची पुस्तकं निवडायला हवीत. आपल्या हिसाबनीतीसारख्या बालकथा किंवा बोधकथा त्यांच्यासाठी एकदम आदर्श असतात. आणि एक टिप, त्यांनी वाचताना एखादा शब्द चुकला ना, तर लगेच त्यांना दुरुस्त करायला जाऊ नका. त्यांचा आत्मविश्वास वाढवू द्या. वाचन सोपं आणि आनंद देणारं वाटलं पाहिजे. हाच तो खरा निर्णायक टप्पा आहे, जिथे मुलांच्या वाचनाची सवय एकदम पक्की होते. ह्या काळात जर त्यांना योग्य प्रोत्साहन आणि चांगली पुस्तकं मिळाली, तर ही सवय आयुष्यभर त्यांची साथ सोडणार नाही. हा प्रवास किती सुंदर आहे बघा. सुरुवातीच्या वर्षांमध्ये मुलं वाचायला शिकतात, आणि एकदा का ते शिकले की मग ते आनंदासाठी वाचू लागतात. शिकण्याकडून आनंदाकडे होणारा हा प्रवासच तर आपल्याला घडवायचा आहे. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की 7 वर्षांनंतर हा प्रवास कसा एका सुंदर वळणावर येतो. इथे आता वाचन हे फक्त एक सवय नाही, तर एक छंद बनतो. एकदा का वाचनाची सवय पक्की झाली की मग मुलं त्यांच्या आवडीनुसार पुस्तकं निवडायला लागतात. आता त्यांना काय वाचायचं आहे हे ते स्वतः ठरवतात. हे त्यांच्या स्वातंत्र्याचं आणि त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे. या वयात तर त्यांच्या समोर पुस्तकांचं एक अख्खं विश्व खुलं होतं. साहसिक कथा, मैत्रीच्या गोष्टी, प्राण्यांच्या कथा, शाळेतल्या गमती-जमती. एवढंच काय, आता ते मोठ्या कादंबऱ्यासुद्धा वाचू शकतात. त्यांना त्यांची पुस्तकं स्वतः निवडू द्या. त्यांनी अगदी कॉमिक्स निवडलं तरी काही हरकत नाही. महत्वाचं काय, तर ते काहीतरी वाचत आहेत.
आणि हेच तर आपल्याला हवं होतं ना. आता वाचन म्हणजे अभ्यास नाही किंवा काहीतरी शिकण्याची जबरदस्ती नाही, तर तो एक विरंगुळा आहे, एक आनंद आहे, एक आवडता छंद आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की योग्य पुस्तकं कशी मुलांच्या वाचनाच्या सवयीला आकार देतात. आता समारोप करताना ह्या सवयीचा आजच्या काळात काय महत्त्व आहे ते बघूया. आणि हा मुद्दा आजच्या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. या डिजिटल जगात जर मुलांच्या हातात त्यांच्या वयाला आणि आवडीला साजेसं पुस्तक आलं ना, तर त्यांचं लक्ष मोबाईलवरून आपोआप कमी होऊ शकतं. पुस्तकं त्यांना एक जास्त चांगला आणि कल्पना करायला लावणारा पर्याय देतात. आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार. वाचनाची सवय काही एका रात्रीत लागत नाही. त्यासाठी थोडा वेळ लागतो, संयम लागतो. पण एकदा काही सवय लागली तर ती आयुष्यभर टिकते. ही एक अशी भेट आहे जी मुलांचं संपूर्ण आयुष्य समृद्ध करून टाकते. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.